चौकार पाहुणी एकाला जिंकायचं एकाला हारायचं आणि त्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये 6 ओव्हरचा सामना पहिला पूर्वार्धाचा खेळ आणि पहिली ओव्हर आताची मार्गस्थ मैदानावरती आताही 2 धावा धावून काढलेल्या पाहायला मिळाल्या आणि ज्ञानेश्वर आणि एकनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष बॉलिंग मार्क वरती समोरचा बॉल मिड विकेटच्या दिशेला हवेमध्ये बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीमला हॅलो मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरलेला खेळाडू अर्थातच राहुल सकपाल सॉरी यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसंच त्यांचा मॅन ऑफ द मॅच मनोज ठुले यांच्या हस्ते देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या खेळाडूसाठी. पहिलाच सामना आणि अर्धशतकी खेळी करून आपली सुरुवात केलेली आहे संघाची. एक उत्कृष्ट खेळ पाहायला मिळालेला आपल्याला या खेळाडूकडून. खूप खूप धन्यवाद मित्रा. अशाच प्रकारचा खेळ तुझ्याकडून होत राहील असे आशा करतो. धन्यवाद. हॅलो राहुल सपकाळ पहिलीच सामना 5व्या नंबरवर आलेला खेळाडू आणि तरारक खेळ. काय बोलशील मित्रा, काय तुझी खेळी झाली? हॅलो 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 प्रथमतः गावदेवी जय हनुमान कोस्ते आपला सात संघ यांनी खूप सुंदर आयोजन केलं आहे. आणि याचप्रमाणे पहिला सामना झाला त्याप्रमाणे भरपूर प्रेशर होतं. त्या प्रेशरचा हँडल धन्यवाद. अशाच प्रकारचा खेळ दाखव मित्रा. चला मॅचच्या दिशेनं नरूप करूया जिथे महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक क्रिकेट वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. या संपूर्ण सुरत नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. धावा खूप सारा आपण जर पाहिलं तर इथे होताना बघायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये त्याच्यामध्ये राहुलचा खूप सारा मोठा हातभार होता आणि त्यानं आपल्या नावावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही आपल्या नावावरती केला. पुढची मॅच जिथे रंगात आली आहे. एका बाजूला कुस्ते बुद्रुक त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कुंभारते आणि आतापर्यंतचा विचार केला तर धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा स्कोरकार्ड वरती. बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले नाहीये म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू बघायला मिळतील. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेग, एक
लॉंग ऑन मिड विकेट आणि तदनंतर एक लॉंग ऑफ. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू पहिलाच फुल टॉस होता. अगदी दिशा देण्याचं काम केलं. बाकपट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले. एकच धाव तिथे मात्र धावफलकावरती येताना बघायला मिळतीये. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक हे मात्र 13 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटकार बांदलवाडी तिकडचा ball. संघानं आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. बागफुटला जाऊन पुन्हा कट केला. डिपेसला कव्हरला बॉलला ढकलण्यात आलं. एकदम मिळाली एका जावेवरती. समाधान दोन्ही फलंदाजांना मानावा लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे आणि कुंभारदे संघाची मी म्हणेन सुरुवात चांगली चालू आहे. आता एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती चालू आहे. सिंगल डबलचा विचार ते सातत्याने करताना पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली होती. यष्टीरक्षक मिस झाले. त्यानंतर लॉंग स्टॉप मधून बॉल फरार. धावा मिळतील 4. चौकार. हा मारला चौका. बांदलवाडी संघ आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला सन्मान चिन्ह जो आहे तो आपण घेऊन जायचंय. याही वेळेचा स्ट्रोक डीप कव्हर मध्ये खेळण्यात आला. शॉर्ट डीपचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील, पकडतील, फेक करतील. तर दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं तर आतापर्यंतचा चांगल्या पद्धतीचं स्टार्ट मिळवलं आणि धावाही चांगल्या पद्धतीच्या बनवताना पाहायला मिळाले. पण तदवर मात्र आपण पाहिलं तर जी सुरुवात सन्नसवाडी संघाची झाली होती, अगदी मैदानावरती धावा होतात हेच त्यांना दाखवलं होतं आणि 6 ओव्हरमध्ये 110 धावा झाल्या होत्या. तर आता या 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 60-70 प्लस तरी बनवावा लागतील. हा मिस स्ट्रोक आला पण अगदी ताकदीचा योग्य वापर राहिला. लॉंग ऑफच्या वरून एक चांगला फटका. षटकार. धावा आहेत ना सर? चार आहेत ना. ओके. हाई स्ट्रोक चांगला हवेमध्ये खेळण्यात आलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणती चूक नाहीये. अजून एक फलंदाज बाद. कुंभारते संघाला अजून एक धक्का. विकेटचा पतंग.
मधून षटकार. एकनाथ उतेकर ऑन दी फायर. षटकार आलाय, षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढेच गेलाय. तर सोनारवाडी संघाचे नयन सत्वे यांनी या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं देखील खूप खूप आभार. या आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 11च्या सरासरीने धावगती पुढे जाते. 6 षटकांचे सामने अंतरगाव निजामपूर क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित पॉवर चषक 2024. चला बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. तेहतीस धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. 3 षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. कुंभारते संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कुस्ते बुद्रुक संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर पारस येताना पाहायला मिळतात. युवा टॅलेंटेड पारस. भन्नाट वेग त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन देखील आहे, परंतु आता मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. करणला थांबवावं लागणार आहे, एकनाथला देखील थांबवावं लागणार आहे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय होती, परंतु त्याला 3 अजून स्वरूपाच्या धावा आल्या. उपकारणी केली चुकी त्या ठिकाणी आणि 4 धावा मिळतात. त्यावेळेस पारसचा पुढचा बॉल टप्प्याचा बॉल पॉइंट स्टेशनने घेण्याचा प्रयत्न फसवलाय, परंतु त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीयेत. मोठी विकेट येते. बडी मछली जाल में करण बॅक टू द पवेलियन. अर्थातच करणची विकेट येताना पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये देखील तर बॅटिंग साठी अर्थातच साहिल उतेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ठाकूर येताना पाहायला मिळतात. ठाकूरला चांगली कामगिरी करावी लागेल. करणची जागा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये भरून काढावी लागणार आहे. साहिलकडे देखील क्षमता आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला एकनाथ. षटकार साठी साहिल उतेकरला प्रफुल्ल टोले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा पहिला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. पारसचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूंमध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा मासा गळ्याला लावताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल. त्यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न अयशस्वी. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल. डॉट बॉल. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. पारसचं कौतुक होईल. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न राहिला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. संतोष त्या ठिकाणी उचलून फेक करतील तोपर्यंत एकच धाव घेतली. एकाच धावेवर थांबवलंय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्ची केल्यात. करण सारख्या फलंदाजाला माघारी परतवलाय. पारस मैदानाच्या आतमध्ये अजूनही चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल एकनाथ साठी. लोअर फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतील, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल. 7 धावांसाठी हा येतो एकनाथ. धावांसाठी या षटकाराला आणि षटकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर
तब्बल 44 धावा धावफलकावर लागल्यात. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुजित दिघे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. तर समोर पाहिलं तर साहिल उतेकर. सुजितचा पहिला बॉल पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, कव्हर्सला उडवलाय. पॉइंट क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत त्या ठिकाणी, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा पहिला चौकार. साहिलच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. पाहुणी मोका हा मार सुजित नवीन बॉल देखील वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल. धावा थांबाव्या लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुजितला समोर पाहिलं तर साहिल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला एकनाथ आणि गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुजित येताना पाहायला मिळतात. सुजितचा पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल फरार. 6 धावांसाठीचा हा षटकार. द्वादार हा मारला षटकार. षटकार आलाय. आक्रमण चढवलंय. साहिल उतेकर आक्रमक होताना पाहायला मिळतात. तर सुजित वर आक्रमण दबाव, प्रेशर निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये साहिल करतोय. पुढचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचं काम करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्या ठिकाणी निर्धाव चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक केलंय सुजितनं. डॉट बॉल हाताळावे लागणार आहेत. त्यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांवर कोणताही प्रभाव नाही. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली आहे त्या ठिकाणी. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 11 धावा खर्च केल्यात. पंचावन्न धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पाचवा चेंडू सुजितचा साठी. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल बनवत बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता करतोय सुजित. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. 5 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या. 2 डॉट बॉल हाताळले गेले त्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा कळवतायत. धाव संख्येत भर, अवांतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बांदलवाडी संघाचे खूप खूप आभार. जय हनुमान क्रिकेट संघाचा आज आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. एकच धाव घेतली गेली आहे. एका धावेच्या साईनं धावफलक पुढे जाते. 4थ्या षटकाला होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 57 धावा धावफलकावर लागला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक, अर्थातच ज्याला स्लॉग ओव्हर देखील म्हटलं जातं. स्लॉग ओव्हर साठी कर्णधाराने आमंत्रित केलंय वैभव. 57. वैभव, तर समोर पाहिलं तर एकनाथ पाहायला मिळतात. आज ग्रामस्थ रत्नाकरजी मोरे यांचं सुद्धा ग्राउंड वरती हार्दिक हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघाचा आज आयोजित पॉवर चषक 2024 तर्फे
ते थांबवायचं काम मैदानाच्या आतमध्ये वैभवनं केलंय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अर्थातच कैलास बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. कैलास बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. या धावसंख्येला पुढे घेऊन जावं लागेल. 5 षटकाचा विचार केला तर तब्बल 57 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेस पुढचा बॉल यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु साहिलने त्या ठिकाणी थांबवलाय. मी मारू शकतो, विकेट सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. विकेट येते, रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. तर त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधणी थेट रक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठीचा हा चौकार. रत्नाकरजी मोरे यांना मी इथे उपस्थित करतो आणि यांचा सत्कार करण्यासाठी प्रसाद मोरे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण आलात, आपल्या आशीर्वादच आम्हाला खरं सार्थक ठरते. आपल्या उपस्थितीच आम्हाला खरी ऊर्जा देते. आपले खरंच खूप खूप आभार. व्यासपीठावर सन्मान होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस टप्प्याचा बॉल, त्याच्यावर गेलंय आक्रमण. चेंडूला पाठ त्या ठिकाणी चांगली कॅच येताना पाहायला मिळते. संतोष संचारी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच. महत्वाची विकेट आली, अर्थात साहिल माघारी परत असताना पाहायला मिळतोय. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनील येताना पाहायला मिळत आहेत. सनीलला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली. अर्थातच धावसंख्या 61, 61, लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा बॉल, टप्प्याचा बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू अलॉंग दी कॉर्पेट मिडॉनच्या दिशेने मार्गस्थ होतो. एकच धाव ठिकाणी घेतली गेली. दुहेरीचा कॉल तर दिला गेला, परंतु त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. एकच धाव धावफलकावर जोडली जाईल.
ला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग ला आतापर्यंत त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संतोष संसारे नॉन स्ट्रायकिंग ला. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर कुंभार ते संघाचा एक, तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर ज्ञानेश्वर त्यांना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे. 63 धावांचं आव्हान, अर्थातच 36 चेंडू आणि 63 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम कुस्ते बुद्रुक संघाला आहे. स्ट्रायकिंग एंडला भावेश, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष संसारे. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर. पहिला बॉल, पहिलाच बॉल सन्मानजनक पहिला मिळाला, एवळ दिशा दिली, त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली. टीमचं काउंट इथे मात्र ओपन होईल कुस्ते बुद्रुक संघाचं. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आजवर खेळतायत. गतवर्षी दोन्ही संघांचा चांगला खेळ राहिला आहे, परंतु आज सुरत मध्ये देखील चांगला खेळ करावे लागणार आहे. हवेज देखील मिस टाइम स्ट्रोक करण उतेकर, कोणती चूक करणार नाही त्या ठिकाणी. बडी मछली जाल में पहिली विकेट कुस्ते बुद्रुक संघाला लागलेला पहिला धक्का. त्या गाण्यावर मला कुंभार ते संघ 36 चेंडू मध्ये 63 धावांचं आव्हान अवघड नाहीये, परंतु त्या आव्हानाला अवघड कसं बनवायचं हे कुंभार ते संघ चांगलंच जाणतात. त्यानंतर कुंभार ते संघाचा चांगला की आता गतवर्षी राहिला आहे. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी, आम्ही 63 धावा डिफेंड करू शकतो या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये कुंभार ते संघ उतरलाय. पहिली विकेट आली आहे, दबाव निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये कुंभार ते संघ कुस्ते बुद्रुक संघावर करतोय. जर एक एक विकेट महत्वाच्या आल्या तर मॅचला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तेच मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर करत असताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार मोरे येताना पाहायला मिळत आहेत. आवरलीच्या षटकामध्ये लॉंग ऑफ, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू तैनात केला गेलाय. तिसरा बॉल पुढे टाकलाय, सन्मान दिलाय, कोणतीही बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला नाहीये त्या ठिकाणी. ओमकारनं फक्त चेंडूला दिशा दिली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपला, एक धाव धावफलकावर लगावली गेली आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुढे टाकलाय, पंचेशीने घेण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू, बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी हा ओमकारच्या बॅट मधून चौकार. दुनियेतला राजा पवार यांनी नरेशजी पवार, माफी असू द्या, नरेशजी पवार आपण या आलाच स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या आपण स्थानापन्न व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस देखील चौकार आला, त्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेली, एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला भावेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार मोरे, ज्याच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवर चौकार येताना पहिला मिळाला. शेवटचा बॉल पुढे टाकलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक करण उतेकर, यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाही त्या ठिकाणी. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण भावेशची विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. गाण्यावर मला कुंभारचा संघ सामना सोडायला तयार नाहीये. अर्थातच 63 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. एक त्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये कुंभारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरचं चांगलं षटक पाहायला मिळालं.
चला मित्रांनो, थोडस स्पीडअप घ्यायचंय. आपल्याला प्रत्येक सामना हा 60 षटकांचा खेळायचा. आयोजन कमिटीला देखील तितकं सहकार्य तुमचं असेल ही मी सगळ्यांकडून विनंती करतो, अपेक्षा करतो की सर्व आयोजन कमिटीला तुमचं सहकार्य असू द्या. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर गणेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर गणेश उतेकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर तिच्या बॅट मधून चौकार आलाय आणि तब्बल 3 चेंडूंमध्ये 5 धावा अशी वैयक्तिक खेळी करत असताना ओमकार मोरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. तर बाकी गावचे सुपुत्र येतात शैलेशी पवार यांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. साहेब या मुख्य व्यासपीठावर तुम्ही स्थानापन्न व्हायचंय मी अशी विनंती करतो आयोजन कमिटी तर्फे. राईट आर्म राऊंड विकेटने समोर ओमकार. पहिला बॉल पुढे टाकलाय, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू आहेत, कोणतीही चूक करणार नाहीत. विकेट येताना पाहायला मिळते, अर्थातच बडी मछली जाल में. वाह, बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळतात. विकेट थांबवावं लागणार आहे. खेळपट्टीवर थांबणं तुम्हाला गरजेचं आहे. सामन्याला विजयाच्या दिशेने घेऊन जावायचं, खेळपट्टीवर तुम्हाला थांबणं महत्वाचं असणार आहे. कारण की कुंभारते संघ देतील तितकाच चांगला संघ पाहायला मिळतो. अंतरगाव मधील एक कुंभारते संघ नावाजलेला संघ, एक बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच कुंभारते संघ सामना सोडायला तयार नाहीये. 3 विकेट आल्या, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली आहे. 6 धावा धावफलकावर अजूनही लागल्या गेल्यात. गणेशनं पहिल्या चेंडूवर सफलता मिळत असताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव येताना पाहायला मिळतात. वैभवला थांबवावं लागणार आहे, वैभवला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेस देखील कमी गतीचा बॉल, कोणत्याही प्रकारचा फलंदाजाला समजला नाही आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणार हा बॉल डॉट बॉल घोषित केला जातोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडासा हलक्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न राहिला. हळवार पद्धतीने चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न गणेशचा राहिला त्या ठिकाणी. यावेळेस देखील बॅटची बाहेरची कडा, यष्टीरक्षक करण उतेकर आपल्याला पाहायला मिळतात. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. त्या गाण्यावर मला
चौकाराच्या साह्यानं धावफलक देखील थोडस वेगानं पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील मनगटाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव ती त्या ठिकाणी घेतली गेली आहे. डीप मधून खेळाडू साहिल येतील त्या ठिकाणी एकच धावेवर थांबवलंय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. कुंभार ते संघ देखील चांगला आहे. कमबॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. चला कडप यंगस्टर पुढे टाकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला. बॅकची बाहेरची कडा चेंडू जातोय शॉट बॅकपट थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी एकच धाव घेतली गेली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅचचा करूया टॉस. अर्थातच सणसवाडी तर दुसऱ्या बाजूला चाचक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्थातच सणसवाडी तर दुसऱ्या बाजूला चाचक. चला अक्षय देवगरे. तसेच रत्नाकरजी मोरे यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. एका धावेने काम चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये षटकार आणि चौकारांची थोडी भाषा बोलावी लागणार आहे. सामन्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. एका धावेने टीमचं एकेकाच्या दिशेने पुढे जाईल धावसंख्या, परंतु चौकार आणि षटकार बोलावे लागणार आहेत. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणतीही चूक करणार नाही. तर विकेट येते. महत्वाची विकेट आली. अर्थातच प्रशांत बाद होताना पाहायला मिळतात. एकनाथना चांगली कामगिरी, ज्ञानेश्वर चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. तब्बल विकेट येताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावर. चला ऑन स्क्रीन वर कॅमेरा दाखवायचा टॉस का बॉसच्या दिशेने. कॅमेरामॅन चला अंपायर्सला पाणी द्या. अंपायर्सला मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. आयोजन कमिटी. सणसवाडी संघ विजय झालेला आहे आणि तसंच क्षेत्ररक्षणाचा निर्णय सणसवाडी संघाने घेतलेला आहे. दोन्ही संघासाठी खूप खूप शुभेच्छा. चला यानंतर मॅच अर्थातच सणसवाडी तर दुसऱ्या बाजूला चाचक. हा सामना संपल्यानंतर लगेच सणसवाडी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तर चाचक संघाने आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय. 6 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे. त्यासाठी आयोजन कमिटीला थोडस तुमचं देखील सहकार्य राहील असं मी अपेक्षा करतो. तासगावचे ग्रामस्थ सुनीलजी करावडे यांचं सुद्धा जय हनुमान क्रिकेट संघ चाच आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंचावर येण्याची विनंती करावी. चला कुंभारते संघ स्पीडअप घ्यायचंय तर दुसऱ्या बाजूला कुस्ते बुद्रुक स्पीडअप घ्यायचंय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित येताना पाहायला मिळतात. हेलो 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 हेलो. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर साहिल होते का अर्थातच ठाकूर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. तर समोर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला प्रणित तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित येताना पाहायला मिळतात. कुंभारते संघाला महत्वाची एक जमेची बाब असणार आहे की कुस्ते बुद्रुक संघाचे महत्वाचे फलंदाज मैदानाच्या माघारी परतताना पाहायला मिळतात. त्यासाठीचा थोडासा दबाव कुस्ते बुद्रुक संघावर असणार आहे. पहिला बॉल साहिलचा वैभवसाठी. लोअर फुल टॉस ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी हा षटकार.
पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर तब्बल 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. साहिलचा पुढचा बॉल, ओव्हरफुल टॉस, नो बॉल. पंच घोषित करतायत. नो बॉल आली आहे. अर्थातच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पंच घोषित करतायत फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी घ्यावी लागणार आहे फलंदाजाला. सुजितला संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं मात्र सुजितला करावं लागणार आहे. थोडासा रनअप मध्ये अडथळा आलाय. साहिल स्वतः थांबलाय. साहिलला चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण की पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर होत्या. 5च्या सरसरने धावसंख्या पुढे जात होती, परंतु साहिलवर आक्रमण करण्याचं काम राहिलं फलंदाजांचं. यावेळेस फुल टॉस, त्याला कव्हरची दिशा, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावांसाठी या चौकार. दहा चेंडू मध्ये 33 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये टीम कोस्ते बुद्रुक संघाला आहे. सामना औपचारिकच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही ना, तोपर्यंत सामना कोण जिंकेल कोण हारेल
हे मात्र सांगता येत नाही. पुढचा बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आल्या आल्या षटकार मारलाय बॅट्समन. संघावर दबाव निर्माण करण्याचं काम करेल. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक करण उतेकर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर तब्बल 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे. अजूनही 26 धावांची गरज. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल होईल फरार, परंतु आदर्शची चांगली कामगिरी, चांगली फिल्डिंग माध्यमातून आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावर तब्बल 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 ची अजूनही गरज आहे. कुस्त्या बुद्रुक 7 चेंडू 24 धावा, 24 धावा 7 चेंडू. यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड शॉट पंच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली गेली आणि या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 5व्या षटकाला होती समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे. 6 चेंडू अजूनही 30 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम कुस्ते बुद्रुक संघाला आहे. हे षटक महत्वाचं असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे कुंभारते संघाला आणि कुस्ते बुद्रुक संघाला धावा करावा लागणार आहे. चौकार आणि षटकार मारावे लागणार आहेत. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर करण येताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर प्रणित पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, त्याला बिरकावण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस अगोदर क्लोज केला होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा पहिला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल कुस्ते बुद्रुक संघावर दबाव निर्माण करण्याचं काम करेल. तर दुसऱ्या बाजूला कुंभारते संघाचा प्रेशर हटवण्याचं काम हा डॉट बॉल करतोय. यावेळेस पुढे टाकलाय, विकेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉलची अजून एक सांगता होतीये. सामना औपचारिकच्या दिशेने अर्थातच 4 चेंडू आणि 23 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये कुस्ते बुद्रुक. 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आणि या 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकावे लागतील प्रणितला. कमी गतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत बॉल बाहेर जात असताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल डॉट बॉल घोषित केला जातोय. सलग 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळाला करण उतेकर. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पुढचा बॉल, यावेळेस देखील पॉइंटेशन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. प्रणितला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. त्यांनी त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. देखील टप्पा पडल्यानंतर बॉल लेग कटरचा वापर केला. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल, कुंभारते संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, देखील सन्मान दिला आणि सामना जिंकलाय कुंभारते संघानं.